आपण ऐकत आहात रसिक कथा. कथेचं नाव आहे अत्तर. लेखक सचिन देशपांडे. अमेय घरी आला. लॅपटॉपची बॅग त्याने हॉलमधील कॅबिनेटच्या ठरलेल्या खणात ठेवली. त्याच्या वरच्याच ड्रॉवरमध्ये त्याने कारची चावी, घराची चावी, वॉलेट, रिस्टवॉच आणि खिशाला अडकवलेलं पेन ठेवलं. फुल शर्टच्या बाह्यांची बटणं सोडत कोपऱ्यापर्यंत बाह्या दुमडल्या त्याने. टायची नॉट सैल करत तो सोफ्यावर बसला आणि आवाज दिला, आभा, मी आलोय ग. आणि पुन्हा एकदा त्याच्या मनात आलं, मॅनेजमेंटनीही काय अव्वाच्या सव्वा मोठा बंगलो देऊन ठेवलाय. राहणारे आम्ही फक्त 2.5 लोक त्यात. अमेयचा आवाज ऐकून त्याची बायको आभा आणि त्या दोघांची 12 वर्षांची लेक आसमा आतून बाहेर आल्या. आसमा जाऊन धप्प करत बसली तिच्या बाबाच्या शेजारी आणि आभाने टेबलवर ठेवलेल्या जगमधील पाणी आणलं एका काचेच्या ग्लासमधून अमेयसाठी. अमेयनं घटाघट पाणी प्यायलं. ग्लास लेकीकडे देत म्हणाला, जा ठेवून ये सिंकमध्ये. काम कर जरा, आळशी एक नंबर. आणि खांद्यावर चापट मारली त्याने लेकीच्या. गाल फुगवत नाक फेंद्र करत आसमा ग्लास घेऊन उठली आणि बाबाच्या खिशातील मोबाईलवर डल्ला मारत आत पळतच गेली. अमेयनं जरासं हसत पाहिलं आभाकडे आणि विचारलं तिला, सो हाऊ वॉज युअर डे बायको, ऑल सेटल्ड? आभा बाजूला येऊन बसली अमेयच्या आणि म्हणाली, चंदीगड इज सो ब्युटिफुल अमेय. खूप छान वाटतंय मला इथे आता. तुझी बदली झाल्यावर मला तर टेन्शनच आलेलं की मुंबईत वाढलेलो आपण. मग कसं करायचं मॅनेज वेगळ्याच शहरात. बट दिस सिटी ॲक्सेप्टेड मी फुल्ली इन जस्ट 3 months. अमेयनं हसतच आभाचा हात धरला हातात आणि विचारले तिला, तू जातेस ती NGO काय म्हणते? आभाने तिच्या दुसऱ्या हाताने अमेयचा हात कव्हर केला आणि ती म्हणाली, इट इज सो गुड अमेय. खूपच छान काम करते ही NGO. प्रचंड ॲक्टिव्ह आहेत हे लोक. बऱ्याचशा सामाजिक कार्यांमध्ये. मनापासून आनंद होतोय मला. फॉर जॉईनिंग देम ॲट राईट टाईम. रादर आजच आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो व्हिजिटला. तिथे थांबलो, त्या सगळ्या आजी आजोबांशी गप्पा मारल्या, उष्ण कपड्यांचं वाटप केलं आणि त्यांचे खूप सारे आशीर्वाद घेऊन परतलो. अमेयनं मान हलवून दाद दिली आभाला आणि बोलला, ग्रेट यार. कीप युअरसेल्फ बिझी इन सच सोशल कॉजेस आभा. आणि जे मी तुला ऑलरेडी सांगितलं आहे ते लक्षात असू दे. डोंट सेल युअर टाईम अँड सर्व्हिसेस. डू इट ऑनररी. घरात एक जण रोज स्वतःला थोडं थोडं विकतोय ते बास आहे. आभा येस म्हणत उठली जागेवरून आणि बोलली, अमेय फ्रेश होऊन घे, स्वयंपाक तयारच आहे. आसमा जेवायला चल. तेवढ्यात अमेयला काहीतरी जाणवलं. त्याच्या आजूबाजूला खूप परिचयाचं, पण त्याला नक्की कळेना नेमकं काय आहे ते. विचार करतच जागेवरून तो उठला आणि फ्रेश व्हायला आत गेला. तेवढ्यात आलेली शिंक अडवायला दोन्ही हात त्याने नाकातोंडावर घेतले. शिंक तर बाहेर न येताच परतली, पण अमेय मात्र वास घेऊ लागला त्याच्या हातांचा, बोटांचा. हा वास कसलाय हा वास? सॉलिडच ओळखीचा आहे. सेम डिक्टो तोच वास. माझ्या लहानपणाशी कनेक्टेड काहीतरी आहे, पण नेमकं काय? या विचारातच अमेय हात पाय तोंड धुवून नाईट ड्रेस घालायला गेला. कपडे बदलून झाल्यावर रोजच्या सवयीनुसार अमेयने देव्हाऱ्यासमोर उभं राहत कुलदेवतेच्या फोटोला नमस्कार केला. बाहेर हॉलमध्ये येत आईबाबांच्या फोटोंनाही नमस्कार केला आणि सण्णकन लिंक लागली त्याची त्या मघाच्या वासाशी. आई, येस आईच. खूप लहान असताना, म्हणजे 5-6 वर्षांचा असल्यापासून अगदी 10-12 वर्षांचं होईपर्यंत आपण आईबरोबर प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकवाला जायचो. आईची शेपूट म्हणत असत आपल्याला सगळे. प्रधानबाईंकडेही जायचो दरवर्षी. प्रधानबाई उपड्या हातावर एक अत्तर लावायच्या. मला ते उपडे हात एकमेकांवर घासत त्यांचा वास घेणं इतकं आवडत असे की मग मीच व्हॉलंटियर व्हायचो येणाऱ्या बायकांच्या उपड्या हातांना अत्तरदाणीतील त्या कापसाच्या बोळ्याला काडी टेकवून अत्तर लावून देण्यासाठी. हा तोच वास होता. आय एम डॅम शुअर. प्रधानबाई स्वतः ते अत्तर बनवत असत घरी. बरंच काय काय एकमेकात मिसळून. पण असला पक्का ठरलेला होता फॉर्म्युला त्यांचा की जरा कणानेही 19-20 होत नसे त्या अत्तराच्या वासात. पण हा वास इतक्या वर्षांनी, म्हणजे ऑलमोस्ट 30 वर्षांनी आपल्या बोटांना कसा काय आला? अमेयचं विचारचक्र चालूच होतं की त्याला आठवलं त्याने आभाचा हात हातात घेतला होता. पानं वाढणाऱ्या आभाजवळ तो घाईतच गेला आणि तिचे दोन्ही हात हातात घेत ते उपडे करून नाकाजवळ नेत अमेय वास घेऊ लागला. आणि पुन्हा एकदा भरला गेला उरात अमेयच्या प्रधानबाईंच्या अत्तराचा तो चांगलाच परिचित गंध. अमेयची ही कृती नक्की न कळल्याने आभाने विचारलं त्याला काहीशा आश्चर्यानेच,
काय रे, काय झालं? अमेयनं आभाला विचारलं. आभा, तुझ्या हातांना येणारा हा सुगंध, हा सुवास, हे काय लावलंयस तू हातांना तुझ्या? आभानेही वास घेतला तिच्या हातांचा आणि काहीतरी आठवून बोलली ती. ओ येस, अरे मी तुला बोलले नाही का की आज आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो. तिथे एक आजी होत्या, साधारण 80च्या आसपास. त्यांच्याकडे एक अत्तरदाणी होती. अरे त्यातून आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याला त्या अत्तर लावत होत्या. अँड यू नो वॉट, त्या आजी चक्क मराठी होत्या. अरे ॲक्च्युली आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग एनी मराठी आजी हिअर इन चंदीगडच ओल्ड एज होम, म्हणून मग त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. बट आय केम टू नो दॅट शी लॉस्ट हर मेमरी लॉंग बॅक. अमेयनं घाईतच विचारलं आभाला. आभा, त्या आजी दिसायला कशा होत्या? गोऱ्या घाऱ्या, कमरेपर्यंत येणारे दाट केस आणि अतिशय प्रसन्न अशा? आभा म्हणाली, ॲब्सोल्युटली, एक्सेप्ट दॅट लॉंग हेअर. बॉबकट होता रे त्यांचा. पण का विचारतोयस? व्हॉट हॅपन्ड? अमेय आता चांगलाच रेसलेस झाला होता. आभाकडे बघून तो बोलला, आभा, रात्रीचे 9:30 वाजलेत. पाऊण तासात आपण पोहोचू त्या वृद्धाश्रमात. लेट्स गो. आसमालाही बरोबर घे. मी तुला गाडीत सगळं सांगतो. सो डोंट आस्क एनिथिंग, जस्ट लिव्ह. आभाने मग एकही प्रश्न विचारला नव्हता. गाडी वृद्धाश्रमाच्या दाराशी पोहोचली. 35 मिनिटातच. गाडीतून बाहेर पडल्यावर आभाही आता अमेय एवढीच उत्सुक होती त्या आजींना भेटायला, अमेयकडून सगळं ऐकल्यावर. वृद्धाश्रमातील अथॉरिटीजशी बोलून अमेयनं त्यांना सविस्तर सगळं सांगितलं. त्यांना मग लॉबीमध्ये बसायला सांगून आजींना बोलावण्यात आलं. त्या समोर येताच अत्तराचा तोच सुवास दरवळला होता अमेयच्या भोवताली. आजींचे डोळे बघूनच अमेयला खात्री पटली होती ह्या प्रधानबाईच असल्याची. 8वी ते 10वी ज्यांच्याकडे रसायनशास्त्र आणि बीजगणिताच्या ट्युशन्सला हा जात असे. त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अमेयच्या आईची मैत्रीण असलेल्या संकेत दादाची आई म्हणजेच अमेयच्या प्रधानबाई. अमेयचे डोळे भरून आले आणि त्याने त्याची ओळख बाईंना देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण छे, पार शुष्क झाले होते ते घारे डोळे आजच्या घडीला. अमेय प्रयत्न न सोडता पुढे बोलू लागला. बाई, प्लीज आठवायचा प्रयत्न करा. अहो, आम्हा सगळ्यांना, अगदी तुमच्या घरच्यांनाही वाटतंय की कैलाश मानस सरोवर यात्रेत मालपाला जे लँडस्लायडिंग झालं ना, त्यात तुम्ही गेलात. तुम्हाला खूप शोधलं हो संकेत दादाने, पण त्याला नाही मिळालात तुम्ही. प्रेतांचे नुसते खच पडलेले, असं म्हणाला संकेत दादा. खूपच रडला होता हो बाई तो. आम्हा सगळ्यांना हे सांगताना त्याला खूप वाईट वाटत होतं. तुम्ही प्लीज काहीतरी प्रयत्न करा आठवायचा. मी संकेत दादाला ताबडतोब फोन करतोय. त्याला इथे तातडीने बोलावून घेतोय. खूपच खुश होईल हो तो जेव्हा त्याला कळेल की त्याची आई जिवंत आहे. अमेयने भरून आलेले डोळे पुसतच मोबाईल लावायला घेतला संकेतला आणि तेवढ्यात एक सुरकुतलेला, हिरव्या नसा दिसणारा, तलम गोरापान हात पडला अमेयच्या हातावर. अमेयनं वर बघितलं. आजींचे दोन्ही निळेशार डोह आता भरून आले होते. अमेयकडे एकटक बघत आजी बोलल्या, 98च्या सप्टेंबरातच कळलं होतं संकेतला की आपली आई जिवंत आहे. आला होता तो त्या रेस्क्यू कॅम्पात, जिथे त्या भूस्खलनातून वाचलेली लोकं ठेवलेली. मीही होते त्यात, गंभीररित्या जखमी आणि धक्का बसून वाचा गेलेली. खूप वाईट परिस्थिती होती आम्हा वाचलेल्या सर्वांचीच. तिथे एके दिवशी हा माझा मुलगा संकेत आला. उभा राहायला येऊन माझ्या समोर 2 मिनटं बघितलं माझ्याकडे, मला हात जोडले आणि चक्क निघून गेला पुढे. वाचा गेलेली मी ना आकांत करू शकले मग, ना धाय मोकलून रडू शकले. तब्बल 6 महिन्यांनी माझी वाचा परत आली आणि मनसोक्त रडून घेतलं मी सर्वप्रथम. इथे तिथे करत मग 2 वर्षांनी मला एका भल्या गृहस्थाने इथल्या आश्रमात आणून सोडलं. गेले 20 वर्ष इथेच राहते मी. द्यायला पैसे नाहीत जवळ, त्यामुळे इकडची थोडी कामं करते. कोणीही माझ्या घरच्यांबद्दल विचारू नये म्हणून स्मृतिभ्रंश झाल्याचं दाखवते. आणि तसं पाहिलं तर तेच खरंय नाही का? उरलाय कुठे मला काही भूतकाळ. पोटच्या पोरानंच पाटी पुसली आहे माझी. जीवन विमा पॉलिसीचे पैसे आणि PT केसमध्ये सरकारी नोकरी. खूप आहे हे नाही का एखाद्याला पराकोटीचं कृतघ्न व्हायला. तुला बघून मात्र आनंद झाला हो बाळा. माझं रक्त आणू शकलं नाही कोणाला माझ्यापाशी, पण माझं अत्तर मात्र घेऊन आलं हो तुला इथे. तेव्हा आता जमेल तसं येत जा मला भेटायला. डोळे हे कोणाची वाट बघण्यासाठीही असतात हेच विसरलीये मी इतक्या वर्षात. एवढं बोलून आजी जायला वळणार तोच अमेय बोलला, बाई माझ्याबरोबर याल, आमच्याकडे राहाल. मी माझ्या आईबाबांना केव्हाचाच गमावून बसलोय.
चलाल का आमच्याबरोबर आमची आई आणि आसमाची आजी बनून? मी जन्मात माझी बदली मुंबईला करून घेणार नाही. तुमची कस्टडी मिळवण्याबाबतचं इथलं सगळं पेपरवर्क मी करेन. सोबत कराल का आम्हाला आमच्या आपल्या घरी? प्रधानबाईंनी पदराचा बोळा करत तोंडाला लावला आणि हमसून हमसून रडू लागल्या त्या. अमेय, आभा, आसमा तिघेही पाया पडले त्यांच्या. अमेय जोडल्या हातांनीच बोलला, मी लवकरच येतो तुम्हाला इथून घेऊन जायला, कायमचं. आजींच्या अत्तरा इतकेच त्यांचे अश्रूही दरवळत होते आता. पाठमोऱ्या चालत जाणाऱ्या आजींकडे बघून कधीतरी कुठेतरी ऐकलेला शेर आठवला अमेयला. इत्र से कपड़ों को महकाना बड़ी बात नहीं, मजा तो तब है जब खुशबू आपके किरदार से आए. लेखक आहेत सचिन देशपांडे. ही कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.